अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोल्हार गावच्या संजय राऊत या युवा शेतकऱ्यानं शेतीसोबत गांडूळ खत निर्मितीचा वेगळा प्रयोग केलाय। या खताचा त्यांच्या शेतीसाठी वापर होतोच आहे, शिवाय खताच्या विक्रीतूनही त्यांना चांगला नफा मिळतोय। त्यामुळे एकात्मिक आणि व्यावसायिक पीक पद्धतीचा आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे। पाहूया संजय राऊत यांची यशोगाथा। राऊतांनी धरली शेतीपूरक व्यवसायाची कास। मनी बाळगला गांडूळ खत निर्मितीचा ध्यास। सुरू झाला व्यावसायिक पीक पद्धतीचा प्रवास। कोल्हार गावात राहणाऱ्या संजय राऊत यांच्याकडे एकत्रित कुटुंबाची 12 एकर शेती आहे। बीएससी ॲग्रीची पदवी घेतलेल्या संजय यांनी 10 वर्ष नोकरी केली। त्यानंतर पूर्ण वेळ व्यावसायिक शेती करण्याचा निर्णय घेतला। मात्र शेतीमध्ये बदल घडवल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही हे संजय यांनी जाणलं। राऊत यांच्याकडे गायी असल्यामुळे शेणखत असायचं। यातून काही नवीन प्रयोग करता येईल का, याच विचारातून त्यांनी गांडूळ खताचा प्रयोग सुरू केला। या प्रयोगासाठी 2015 साली 60 बाय 100चं शेड तयार केलं। यातून 25 टन गांडूळ खत तयार होत असे। या खताला शेतकऱ्यांकडून मागणी वाढली, त्यामुळे मागील वर्षी आणखी एक शेड टाकून दुसरा प्रकल्प सुरू केला। एकंदरीत माझ्याकडे गांडूळ खताचं जेव्हा निर्मिती केली तर अनेक लोक बघण्यासाठी यायचे वगैरे, आणि त्याच्यातून एक प्रकारचं तिथं मार्केट तयार झालं आणि गांडूळ खताला मागणी वाढली। आणि मग मी निर्णय घेतला का आपण ह्या जे काही गांडूळ खत आपण जो प्रकल्प सुरू केलाय त्याचा आपण एक कमर्शियल पद्धतीने सुरू करू। खाली कॉन्क्रीट करावं लागतं आणि त्यानंतर पालापाचोळाचे छोटी छोटी अशी बेड लावून त्यावर शेणखताचं टाकावं लागतं आणि त्यानंतर साधारणतः 45 ते 50 दिवस ते तसंच कुजून द्यायचं। त्यामध्ये गांडूळ सोडायची आणि 45-50 दिवसानंतर ते खत काढायचं। राऊत यांनी उभारलेल्या या प्रकल्पातून परिसरातील शेती सेंद्रिय बनतीये आणि या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसादही मिळतोय। गांडूळ खताचे 2 प्रकल्प 2 शेडमध्ये चालतात। दोन्ही शेड्समधून दर 2 महिन्याला 10 टन गांडूळ खत निर्मिती होते, तर 40 किलोला 325 रुपयाचा दर मिळतो। वर्षाला 40 टनांपर्यंत विक्री होते आणि या प्रकल्पातून राऊत यांना चांगलं उत्पन्न मिळतंय। ची मागणी एवढी काही वाढत गेली तर मी 2017 मध्ये पुन्हा एक नवीन शेडची निर्मिती करून तिथेही 100 बाय 25 स्क्वेअर फुटाचा शेड करून तिथेही साधारणतः 4 टन, म्हणजे असं एकूण जुनं शेड आणि नवीन शेड मिळून माझ्याकडे 10 टन गांडूळ खत निर्मितीचे आता 2 प्रकल्प सध्या कार्यान्वित आहेत। त्या 10 टनापैकी मी 20-30% गांडूळ खताचा वापर माझ्या शेतीमध्ये करतो आणि उर्वरित जे काही गांडूळ खत मिळतं मी ते शेतकऱ्यांसाठी विकतो। संजय राऊत गांडूळ खतापासून पोषक द्रव्य म्हणजेच वर्मी पाणी देखील तयार करतायत। महिन्याला 300 लिटर वर्मी पाणी तयार केलं जातं। वर्मी पाण्याचे 2 लिटर पासून ते 5 लिटर पर्यंत पॅकिंग करून त्याची विक्री केली जाते। संजय राऊत यांना वर्मी पाणी आणि गांडूळ खतापासून महिन्याकाठी 18,000चा नफा होतोय। शेतीतील उत्पादनांसह गांडूळ खत, वर्मी पाणी असे एकूण 8 लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न राऊत कुटुंबाला मिळतंय। गांडूळ खतापासून अजून एक पोषक असं द्रव्य मी तयार करण्याचं सुरू केलं। ते सुरुवातीला मी माझ्या शेतीसाठीच वापरायचं। गांडूळ खतापासून जे आपण गांडूळ पाणी म्हणतो किंवा त्याला वर्मीवॉश असं जे म्हणतो, की जे मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध पण मिळतंय आणि मी पण तयार करण्याचं सुरू केलं। आणि मला ह्या गांडूळ खत आणि वर्मीवॉशचं युनिट मिळून 17 ते 18,000 रुपये मिळतात। शेतकरी बंधूंना मला हेच सांगायचं आहे की माझं माझ्या शेतीचं उत्पन्न आणि ह्या पूरक व्यवसायाचं उत्पन्न जर धरलं तुम्ही, म्हणजे पूरक व्यवसायामध्ये माझं गांडूळ खत असेल, डेअरीचा व्यवसाय असेल, थोडंफार शेळी पालन असेल, तर आमच्या कुटुंबाला एकंदरीत 7 ते 8 लाख रुपये वर्षाकाठी मिळतात। काहीतरी नवीन करण्याच्या धडपडीतून संजय राऊत यांनी एकात्मिक आणि व्यावसायिक पीक पद्धतीची सांगड घातली आहे। त्यामुळे राऊतांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल। गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी।